हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली आणि आपण ऐकत आहात स्माइल एफएमवरचा रुपाली आणि बरंच काही हा शो. रसिको गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजामुळे नावारूपाला आलंय. म्हणजे गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वैद्य सप्तमी दिवशी अर्थात शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकटले. आणि म्हणजे या दिवशी सुमारे 30 वर्षाचे गजानन महाराज दिगंबरा अवस्थेत प्रथम दृष्टीस पडले. आणि रसिको त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रवळ्यातील शिते उचलून खात होते. आणि गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. रसिको त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले. गणगणात बोधे हा त्यांचा आवडता मंत्र आणि ज्याचा ते अखंड जप करीत. आणि रसिको त्यांचे हे भजन चालत असे, त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. रसिको या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. गजानन महाराजांना झुणका भाकरी, मुळाच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, आंबाडीची भाजी, पेढे, खिचडी, पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत. म्हणजे कधी कधी ते अमर्यादपणे खायचे, तर कधी कधी 3-4 दिवस उपाशी सुद्धा राहायचे, अशी त्यांची रीत होती. रसिको भक्ताकडून येणाऱ्या ताटात पक्वान असो, भाकरी आणि ठेचा असो, ते प्रसन्न भावनाने सेवन करायचे. भक्ताच्या आग्रह खातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओढण्याची फारशी सवय नव्हती. ते क्वचितच चिलीम ओढायचे असे म्हणतात. रसिको एक दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहोचले. आणि तेव्हा मंडळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा बाल गजानन स्वामीच्या आश्रमी राहिले. अशा प्रकारे रसिको स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले. आणि रसिको त्यानंतर अक्कलकोट नरसिंग महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले. रसिको गजानन महाराज यांची 6 फुटी सडसटीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी त्यांची ध्येयचर्या होती. पाय अनवाणी आणि अशी महाराजांची मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे. अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतक्या दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असे. रसिको गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे 3 मार्ग सुचवले. ते म्हणजे कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग. आता हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असं महाराजांनी सांगितलं. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. तसेच त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नेमाने जात होते. रसिको ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान असलेले महाराज जीवनमुक्त संत होते, म्हणूनच ते बहुतांश दिगंबर अवस्थेतच असत. कोणी अंगावर शाल पांघरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत नंतर फेकून देत असत. म्हणजे महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाहीत. त्यांना कोणतीही उपाधी पटत नसत. आणि रसिको महाराज हे परमहंस संन्यासी होते. त्यांनी स्वतःच्या या संन्याश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखवला. आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले. आणि म्हणजे या सर्वाचा ना श्री गजानन विजय या पोथीमध्ये उल्लेख झालेला आहे. श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजाचं ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. म्हणजे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात. या ग्रंथातील ओवीमध्ये गजानन महाराजाची महती, आध्यात्मिक तत्वज्ञान, जीवनाचे सार अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. आणि काही ओव्या तर रसिको खूप विचार करायला भाग पडतात आणि आपल्या जीवनाचं रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओवीमधली एक ओवी म्हणजे कोठून आलो आपण याचे करा हो चिंतन, आपल्या जीवनाचं तत्वज्ञान अगदी विशद करते.
रसिको, गजानन महाराज यांचं चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेलं आहे असं सांगितलं जातं. सामान्य दिसणारे व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली. तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आणि आपली दुःखे अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केले. तेव्हा गजानन महाराजांनी रसिको समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे गण गणात बोते. गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या सांगून त्याचे स्पष्टीकरण करीत असत. रसिको महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांचं बोलणं भरभर परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत. म्हणजे अनेक लोकांना दुःख, संकटे, रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावलं. म्हणजे गणगणात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असं सांगितलं जातं. आणि या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजू शकेल की पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशीच वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार सुद्धा नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले की या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो. म्हणून तर आपण म्हणतो जीवाशिवाची भेट झाली किंवा भेटीची आस लागली. ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. आणि रसिको, हे प्रेम उत्पन्न होणे म्हणजेच गजानन महाराजाच्या मंत्रानुसार गणगणात बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. म्हणजे ही जाणीव हृदयात नित्य राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी. म्हणून आपण ही रसिको गजानन महाराजाच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास ना पुण्य मिळू शकतं असं म्हटलं जातं. गणगणात बोते. रसिको, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी वयाच्या 20व्या वर्षी गजानन महाराज प्रकट झाल्याचं सांगितलं जातं. ते ज्या दिवशी दिसले ना तो दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. रसिको, 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराजांचं दर्शन झालं असं सांगितलं जातं. आणि या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजाच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकाचे पूजन केले जाते. रसिको, श्री गजानन महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलू श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. हा ग्रंथ दास गणू महाराज यांनी लिहिलाय आणि गजानन महाराज गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते. गणगणात बोते हा त्यांनी दिलेला मंत्र. रसिको, पहिला गण म्हणजे जीव आणि जीवात्मा, दुसरा गण शब्द म्हणजे शिव आणि शिवात्मा आणि तिसरा शब्द गणात म्हणजे हृदयात. बोते म्हणजे पहा म्हणजे गणगणात बोते याचा अर्थ हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला परमेश्वराला बघ. रसिको, झुणका, भाकर, कांदा हे महाराजांचे आवडते पदार्थ आहेत. गजानन महाराज जीवन चरित्रात अन्न व अन्नाचे महत्त्व सांगितले. महाराज पत्रावळीवरची शीते खात असे. यावरून महाराज अन्नाला किती महत्त्व देत होते हे लक्षात येतं. रसिको, महाराज सांगायचे की अन्नाची निंदा व हेळसांड कधीही करू नका. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला प्राप्त झालेले ब्रह्मवेते महान संत होते. त्यांचं जीवन सर्वच गूढ होतं आणि विदेही स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते. रसिको, भक्ताची सोय त्यांची एक वैशिष्ट्य शैली होती. न बोलता ते सर्व काही बोलून जात असत आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात बरेच साम्य आढळते. रसिको, दोघेही परमहंस संन्यासी होते आणि मंडळी गजानन महाराज स्वामी समर्थ समाधिस्थ होण्याच्या काही दिवसच आधी शेगाव प्रकट झाले आणि या दोन महापुरुषांची भेट झाली असं अनेकांचे मत आहे. आणि दोघांचे चरित्र वाचल्यावर ना आपल्याला त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येतं. रसिको, भक्ताचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी हरी पाटलांसोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सण होत नसल्याचे म्हटले आणि त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता.
परंतु रसिको विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतल्याचं ठरवलं आणि ऋषी पंचमीच्या पुण्यदिनी त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली. रसिको महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. म्हणून महाराजाचे भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज यांचं जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दास गुणू महाराज यांनी लिहिला आणि रसिको या ग्रंथाचं नाव श्री गजानन विजय असं आहे. श्री गजानन महाराजाचं मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर अगदी काळ्या पाषाणाचं आहे. श्रीची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्तीची स्थापना आहे. आणि रसिको पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते. विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगाव नगरीला संत श्रेष्ठ गजानन महाराजांमुळे अगदी आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. रसिको भक्तीचा ठेवा असलेल्या योगीराज श्री गजानन महाराजाच्या दर्शनाने हृदयातील भक्तीची नवी पालवी फुटते. भक्तांची अशी अवस्था होते की तूच दिले रे दुःख तेच भोगण्याचे सुख, तुझा असावा आधार तूच जीवनाचा स्वर. चला तर मंडळी, आता माझी वेळ झाली आहे निरोप घेण्याची.